हॅलो स्टुडंट्स, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओमकार मॅथ्स अड्डा. आपलं बेसिक मॅथची व्हिडिओ सिरीज चालू होती, ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ होल नंबर्स. डिव्हिजन म्हणजे काय, डिव्हिजन कुठे कामी येते ते आपण आज बघू. तसं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल किंवा यूज पण करत असेल डेली लाईफमध्ये. तुम्ही मोठ्या बहीण भावांना बघितलं असेल, पॅरेंट्सला बघितलं असेल. आणि जे आजपर्यंत तुमचे जेवढे काही तुम्हाला कन्फ्युजन असेल डिव्हिजनचं, आज ते तुमचे नक्की ते दूर होणार आहे. तर आपण डिव्हिजन म्हणजे काय किंवा कुठे यूज होते ते पहिले बघू. फाइंड हाऊ मेनी इक्वल ग्रुप्स कॅन बी फॉर्म, म्हणजे किती इक्वल ग्रुप आपण तयार होऊ शकते, कधी कोणती क्वांटिटी देऊन राहिली तर ते आपण फॉर्म करू शकतो, फाइंड करू शकतो. हाऊ मेनी ॲटम्स आर इन ईच ग्रुप, म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये किती इक्वल ॲटम आहेत ते पहिले बघू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपण एक बेसिक एक्झाम्पल्स घेऊ. आपलं म्हणजे आपली आवडती वस्तू कोणती, मँगोज. सध्या मँगोचा सीझन चालू आहे, तर 100 मँगोज आहे आपल्याकडे. ओके, 100 मँगोज आहे. 100 मँगोजला आपल्याला अज्युम करू आपल्याकडे 10 स्टुडंट्स आहे. 10 स्टुडंट्स आहे. तर 100 मँगोजला आपल्याला 10 स्टुडंट्समध्ये डिवाइड म्हणजे वाटप करायचं, त्यांना द्यायचं आहे. पण कसे इक्वली गेलं पाहिजे, तर आपल्याला ते बघायचं आहे की प्रत्येक स्टुडंट्सला किती मँगोज जाणार त्याच्या वाटेला, तर ते पहिले बघू आपण. म्हणजे सांगायचं आहे. तर काय, 100 मँगोज आहे, 10 स्टुडंट्स आहे. तर आपण 10नी डिवाइड करू आपण 100ला. 10 1 जा 10, 0 0 आणि हा 0 0. ॲन्सर काय आलं, 10. तर प्रत्येक स्टुडंटला किती मँगोज मिळणार, 10 मँगोज. 100 मँगोजपैकी किती मँगोज मिळणार प्रत्येक स्टुडंटला, 10 मँगोज. असे प्रकारचे आपण एक्झाम्पल्स घेऊ. आणखी थोडे जे सिम्पल फॉर्ममध्ये आपण डिव्हिजनचे वर्ड प्रॉब्लेम्स घेऊ, डिव्हिजन सॉल्व करू आता समोर. पहिले आपण एक कॉन्सेप्ट किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते पहिले बघून घेऊ. ते मी एक एक्झाम्पल घेतलं आहे, सॉल्व केलं आहे त्याला डिव्हिजनचं. 5 डिवायडेड बाय 12 1245. तर मी त्याला पूर्ण सॉल्व केलं आहे. तर त्याच्यामध्ये जो ॲन्सर आहे त्याला म्हणते क्वोशंट. ज्याने डिवाइड केलं आपण त्याला म्हणतो आपण डिवायझर. आणि ज्याला आपण डिवाइड करतो त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. आणि जो काही खालीमध्ये जो उरतो त्याला म्हणतो रिमाइंडर. आता आपण सॉल्व करणार एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण आणखी थोडं रिपीट करू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होणार. काय म्हटलं, ज्याने डिवाइड करतो त्याला म्हणतो आपण डिवायझर, ज्याला डिवाइड करतो त्याला डिव्हिडंड. वरती जे आपण ॲन्सर येऊन आलो, ज्याने डिवाइड करून आलो त्याला म्हणतो आपण क्वोशंट. आणि जे खाली उत्तर येऊन राहिलं किंवा उरून राहिलं त्याला म्हणतो आपण रिमाइंडर. तर याच्याशी रिलेटेड आपण आता थोडे क्वेश्चन्स घेऊ. तुम्हाला पण होमवर्क देणार आणि मी स्वतः पण सॉल्व करणार. ओके, आता आपण एक्झाम्पल्स घेऊ. चला आता आपण एक्झाम्पल्स घेऊ. एक्झाम्पल आपण थोडे इझी घेतले म्हणजे कारण की आपण स्टार्टिंगपासून सुरू करत आहोत त्यामुळे. आणि डिव्हिजनमध्ये तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं, आता तुम्हाला सर्व टेबल पाठ करावं लागेल. पाठ होत नसेल तर पहिले लिहून टाका, मग वाचा. लास्ट लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं की जर तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण पाठ होत नसेल तर पहिले लिहून टाका छान. 2 to 30पर्यंत नॉर्मली किंवा 25 तरी सध्या स्टार्टिंग करून टाका. छान लिहा आणि रोजचं 5-10 मिनटं तरी रीड करा त्याला, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये लक्षात येऊन जाणार, तुमच्या डोळ्यासमोरच येत जाणार की कसं काय टेबल आहे ते. पण डेली तुम्हाला वाचावं लागेल. तुम्हाला नॉर्मली 1 वीकमध्ये पण तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाणार. पण त्यासाठी पहिले लिहा, कारण की आता टेबल्स राहणं खूप म्हणजे पाठ राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहिलाच पाहिजे तुम्हाला. तर फर्स्ट एक्झाम्पल काय, 24 डिवाइडेड बाय 6. त्यामध्ये पहिले आपण लिहून टाकू 6 24. ह्याच्यामध्ये 6 डिवायझर झाला, हा डिव्हिडंड झाला. 6चा टेबल आपल्याला माहिती आहे. 6 म्हणजे डायरेक्ट कसं डिवाइड होऊन राहिलं, तर काय 6 4 जा 24, 0 0 मायनस करून टाकलं ना 0 0. तर डिवायझर म्हणजे 6, डिव्हिडंड म्हणजे 24, क्वोशंट आणि हा रिमाइंडर. नेक्स्ट 7 49. तर पहिले 7चा टेबल पाठ करू, पहिले माहीत करू. 7च्या टेबलमध्ये 4 येतो का, नाही येत. मग या 2 डिजिटला पहिले घ्यावं लागेल. याच्यामध्ये आपण तसंच केलं होतं. 6चे पहिला फर्स्ट नंबर बघायचा, डिवाइड होतो का, 6च्या टेबलमध्ये 2 येतो का, नाही येत कारण तो लहान आहे. मग आपण एका वेळेस किती नंबर घेतले, 2 डिजिट्स घेतले. 6च्या नंबरमध्ये मग कसं डायरेक्ट आपण 24 घेतले, 24 येतो 6च्या टेबलमध्ये. 6 4 जा 24, सेम तसंच इथे. फर्स्ट नंबर पहिले बघायचं. मायनस होतो का, म्हणजे
टेबलमध्ये येतो का त्याचा, नाही येत. तर मग 2 नंबर आपण कन्सिडर करतो, 2 डिजिट कन्सिडर करतो. 7च्या टेबलमध्ये 49 येतो का, येतो. डायरेक्ट 49. समजा इथे 50 असतं तरी आपण 49च घेतलं असतं, कारण की जवळचा नंबर आपल्याला घ्यायचा राहते. तर डायरेक्ट 0 0 कट. इथे काय ना 7. तर डिवायझर म्हणजे काय झालं 7, डिव्हिडंड म्हणजे 49, बाकीचे क्वोशंट आणि रिमाइंडर. इकडे 12 डिवायडेड बाय 3 4 3. 12च्या टेबलमध्ये 3 येतो का, नाही येत, कारण की तो छोटा नंबर आहे. 34 येतो का, 34 नाही येत, पण 34 पेक्षा छोटाचा नंबर येऊ शकतो ना. तसा 12 2 जा 24 आणि 12 3 जा 36. 12 3 जा 36 म्हटलं तर काय होऊन राहिलं इथे, 34 पेक्षा मोठा होऊन राहिला. तो मायनस होणार का, नाही होणार. मग 34 पेक्षा छोटावाला नंबर घ्यावा लागेल. तर छोटा नंबर म्हणजे कोणता, 12 2 जा, हा 12चा टेबल आहे. 12 24 36 48 60, हा 12चा टेबल आहे. 12 3 जा 36 होत आहे, 34 पेक्षा मोठा झाला. 2 जा 24 होत आहे, म्हणजे 34 पेक्षा कमी झाला, म्हणजे आपण 24 घेऊ शकतो. मग इथे वरती काय लिहायचं, 12 2 जा आणि खाली किती 24, मायनस 4 मधून 4 गेले अंडा, 3 मधून 2 गेले 1, आणि हा खाली एक 3 येऊन जाणार. ओके, 103 आलं. तर आपण टेबल आपल्याला माहिती आहे, 72 82 84 96 108 आणि 120. ओके, तर काय 103 आहे, 103. 12 9 जा 108 होत आहे, म्हणजे 103 पेक्षा मोठा होऊन राहिला. त्याच्यापेक्षा छोटा नंबर येते 96. किती जा 8 जा, ते 8 जा 96. आता 103 मधून 96 मायनस करून टाका, 4 आणि 3 7 7, आन्सर आलं. आता यामध्ये रिमाइंडर किती आला, 7 आला. बाकी डिव्हायझर, क्वोशंट आणि हा डिव्हिडंड. नेक्स्ट कडे येऊ. आता याच्याकडे थोडं लक्ष द्या, हे थोडं डिफरंट आहे, यापेक्षा थोडं डिफरंट आहे. इझीच आहे पण डिफरंट आहे. 80016. चला फर्स्ट नंबर पहिले बघायचा. फर्स्ट नंबर कोणता आहे, 8 आहे. 2च्या टेबलमध्ये 8 येतो का, येतो. किती, 2 4 जा 8, 0, हा 0 खाली. 2च्या टेबलमध्ये 0 येतो का, नाही येतं. पण 2नी 0 डिवाइड म्हणजे मल्टिप्लाय करतो म्हटलं तर 0च येते. तर 2 0 चा 0, मायनस केलं 0 झालं. एक एक नंबर आता उतरवायचा, एक एक नंबरचा खाली, एक एक नंबर खाली आणायचा. जसं आपण इथे केलं ना, या स्टेपमध्ये हे डिवाइड केलं, 3 उरला, 3ला खाली आणलं होतं, मग बाकी उरलेलं ते सेम तसं. इथं काही उरलं आहे का, नाही, 0च आहे. आता खाली एक 1ला आणलं ना. पण 2च्या टेबलमध्ये 1 येतो का, नाही येत. मग आपल्याला 6ला पण आणावं लागेल. पण याच्यामध्ये कंडिशन आहे, जेव्हा आपण एका वेळेस 2 नंबरला खाली आणतो, पहिले 1 आणला इथपर्यंत ओके होतं, पण 1ला डिवाइड होतं का, मायनस होतो का 2, नाही होत. म्हणून आता काय करायचं, जेव्हा 1 आणला आणि दुसरा पण आपण खाली आणतो, तेव्हा एक एक्स्ट्राचा 0 देऊन द्यायचा. काय म्हटलं, एका वेळेस जेव्हा आपण 2 नंबर आणतो, एक आणला दुसरा पण आणायचा आहे, त्याच्या पहिले काय करून घ्यायचं, 0 लिहून टाकायचा आणि त्या दुसऱ्या नंबरला पण एका वेळेस खाली आणून टाकायचं. मग आता 2च्या टेबलमध्ये 16 येतो का, आता तर येऊ शकते ना, 2 पेक्षा मोठा झाला आता. तर 2 8 जा 16, हे झालं तुमचं ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. 6 डिवाइड बाय 6 1 7. पहिला फर्स्ट नंबर बघायचा. 6च्या टेबलमध्ये 6 येतो का, येतो. 6 1 जा 6, मायनस 0, खाली उतरवा, 1ला उतरवलं 1. 6च्या टेबलमध्ये 1 येतो का, नाही येत, कारण की लहान आहे, कसा येणार आहे. मग आपल्याला दुसऱ्याला पण उतरव, दुसऱ्याला खाली उतरायच्या पहिले काय करायचं, 0 द्यायचा. 0 दिला, आता खाली उतरवा त्याला 7. आता 6च्या टेबलमध्ये 17 येतो का, प्रॉपर 17 नाही, एक ते 70 पेक्षा मोठा येईल.
6 7 जा सॉरी 6 3 जा 18, 6 2 जा 12, 18 म्हटलं तर 6पेक्षा आपला 17पेक्षा मोठा झाला, तर 2 जा घेऊ शकतो आपण. 6 2 जा 12, 5 झालं, इझी होतं बिलकुल. तर काय आलं, रिमाइंडर 5, डिवायझर, डिव्हिडंड आणि क्वोशंट. नेक्स्ट 4 डिवाइड बाय 8 1 4 8. चला 4च्या टेबलमध्ये 8 येतो पहिला नंबर 8च आहे ना, आणि येऊन राहिला डायरेक्ट. तर 8 2 जा आपलं सॉरी 4 2 जा 4 2 जा 8 मायनस आला अंडा, आला 1 उतरवला. 4च्या टेबलमध्ये 1 येतो का, नाही येत. मग काय करावं लागेल, दुसरा पण खाली उतरावं लागेल. पण दुसरा खाली उतरवायच्या पहिले काय करावं लागेल, 0 देऊन द्यायचा वरती. 0 दिला, आता 4ला उतरू शकतो आपण. 4ला खाली उतरवा. 4च्या टेबलमध्ये 14 येतो का, नाही येत. 4 4 जा 16, 14पेक्षा मोठा होत आहे. मग त्यापेक्षा 12 आपला 14पेक्षा छोटा पाहिजे ना. 4 3 जा 12, 2 8. आता खाली उतरवतो, एकच उतरवला ना, तर वरती द्यायची गरज आहे का 0, नाही द्यायची गरज आहे, कारण की डायरेक्ट आता निघून आला ना मोठा नंबर. 4च्या टेबलमध्ये 28 येतो का, येतो. 7 जा 4 7 जा 28, अंडा झाला सॉल्व. आता आपण आणखी 2-3 एक्झाम्पल बघू, त्यानंतर थोडे वर्ड प्रॉब्लेम्स घेऊन घेऊ, म्हणजे थोडं रिलेटेबल होणार ना, तुम्हाला मजा येणार. ओके, चला आपण आता आणखी थोडे एक्झाम्पल्स घेऊ. एक्झाम्पल्स पहिले आपण घेतलं, आणि एक समजा 5ने तुम्ही डिवाइड करत असाल आणि डिव्हिडंडमध्ये समजा लास्टमध्ये युनिट प्लेसवर 5 किंवा 0 असेल, तर त्याचा रिमाइंडर 0 आला पाहिजे. काय म्हटलं मी, रिमाइंडर त्याचा 0 आला पाहिजे. कधी, जर 5 डिवायझरमध्ये असेल आणि युनिट प्लेसवर 5 आणि 0 असेल, 5 किंवा 0, तर रिमाइंडर नेहमी 0च येतो. आता आपण सॉल्व करू. फर्स्ट डिजिट कोणता आहे, 6, मायनस होऊ शकतो. मग 5च्या टेबलमध्ये 6 येतो का, नाही येत. पण 6च्या खालचा नंबर येतो 5, म्हणजे 5 1 जा 5, 1 1 उतरवतो आपण 5. 5च्या टेबलमध्ये 15 येतो का, येतो. 3 जा 5 3 जा 50, अंडा 1 उतरवतो आणखी. बघा, त्या तुम्ही एक एक सॉल्व करू शकता, म्हणजे एक एक खाली उतरायचं. जर फक्त डिवाइड होत नसेल तर मग आपण एकडे 2 खाली उतरवायचे, पण त्याच्यानंतर 1 0 लिहून टाकायचं तिथे वरती. 8 खाली उतरवला. 5च्या टेबलमध्ये 8 येतो का, नाही येत. पण 8पेक्षा खालचा नंबर ते येऊ शकतो, म्हणजे 5 2 जा 10 होते, पण 8पेक्षा मोठा होऊन जाणार. मग 8पेक्षा आपल्याला लहान पाहिजे, म्हणजे 5 1 जा 5च, 5 1 जा 5, 3 उतरवला. 5 एक एक उतरवतो आपण सिस्टमॅटिकली. 5च्या टेबलमध्ये 35 येते का, येतो. 7 जा 5 7 जा 35, अंडा आला ना. रिमाइंडर 0च आलं. समजा आणखी ते 0 असतं, आपण आणखी 0 उतरवला असता, मग 5 0चा 0, मग आणखी 0 - 0 0 आला असतं. समजलं. आता नेक्स्ट 15च्या टेबल पार्ट आहे आपल्याला, मला तर आहे बा, तुम्ही पण पार्ट करून घ्याल. 15च्या टेबलमध्ये 42 येतो का, 14 3 जा 45, 15 3 जा 45 येतं. 45 म्हणजे 42पेक्षा मोठा होत आहे, मग 2 जा घ्यावं लागेल. 15 2 जा 30, 15 2 जा 30, 2 1 12 आले. 4 15चा टेबल आपण इथे लिहून टाकू. 15 30 45 60 75 90 105 125 1 हा झाला 15चा टेबल. आता बघा, याला रिलेट करा. 124च्या जवळचा नंबर कोणता आहे, 120. 135 मोठा होते, 120 कितीचा, 8चा. तर 15 8 जा
मायनस करून टाका. 4 0 0. आपण 4 उतरवला होता, 3 उतरून राहिलो आहे आता. 3 43 आलं. आता 43 येतो का नंबरमध्ये? नाही येत. 45 येतो, पण 45 मोठा होतो. मग 45 पेक्षा छोटा 30. 2 जा 30. 3 1. चला इथपर्यंत आलो आपण. आणखी काय? 0 बाकी आहे. 0ला खाली उतरवलं मायनस. 130 या जवळचा कोणता नंबर आहे? 35 मोठा होते 20. मग करून टाका किती? 8 जा 120. 10 उरले. हा काय झाला? रिमाइंडर, क्वेश्चन, डिवायझर आणि डिव्हिडंड आहे ना. एकदम इझी होतं. हे बाकीचे तुम्ही सॉल्व करून या. हे 1, हा 2 आणि हा 3. हे तुम्ही 3 सॉल्व करा. होमवर्क इझीच आहे. छानपणे सॉल्व करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आलं की नाही. तर आता आपण वर्ड्स प्रॉब्लेम घेऊ. छोटे छोटेच घेऊ, जास्ती काही मोठे घेऊ नाही, कारण की मी जास्ती मोठा व्हिडिओ बनवणार नाही. माहीत आहे मला तुमचे समर वॅकेशन चालू आहे. ओके ठीक आहे. आपण आता वर्ड प्रॉब्लेम्स घेऊ. आता आपण वर्ड्स प्रॉब्लेम घेऊ. वर्ड्स प्रॉब्लेममुळे आपल्याला आणखी छान समजून येईल, कारण की डेली लाईफचे रिलेटेड प्रॉब्लेम्स राहतात म्हणून. पहिलं काय एक्झाम्पल? नोबिता हॅज 12 चॉकलेट्स. आपल्या आवडतीची गोष्ट आली पहिले. ही वॉन्ट्स टू शेअर देम इक्वली अमॉंग 3 फ्रेंड्स. नोबिताकडे किती? 12 चॉकलेट्स आहे. त्याला त्याच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायचे इक्वली. तर आपल्याला किती चॉकलेट ते प्रत्येकाला तो शेअर करू शकतो ते बोले बघू. किती फ्रेंड्स आहे त्याचे? 3 फ्रेंड्स आहेत. तर 3 फ्रेंड्सला 12 चॉकलेट डिवाइड करायचे. माहीत पडते आता किती? 4 जा 12. तर 12 चॉकलेट त्याच्याकडे आहे, त्याला ते शेअर करायचे इक्वली 3 फ्रेंड्समध्ये. आपण डिवाइड केलं. 3 4 जा 12. 0 0. म्हणजे तो प्रत्येकाला किती चॉकलेट देऊ शकते? 4 चॉकलेट्स देऊ शकते. बघा एवढं इझी एक्झाम्पल्स आहेत आणि एवढं इझी डिव्हिजन आहे आणि याचा इझिली आपण यूज करू शकतो आपल्या डेली लाईफमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल. देर आर 20 ॲपल्स केप्ट इन 4 बास्केट्स इक्वली. 20 ॲपल्स आहे, त्याला ठेवलं आहे 4 बास्केटमध्ये, इक्वली ठेवलं आहे म्हणते 4 वेगळ्या वेगळ्या बास्केटमध्ये. तर हाऊ मेनी ॲपल्स इन इच बास्केट? 20 ॲपल्स 4 बास्केटमध्ये ठेवून आहे, तर प्रत्येकी म्हणजे इच बास्केटमध्ये किती ॲपल्स आहे ते सांगायचं आपल्याला. तर काय करावं? हे डिवाइड. 4 बास्केट्स आहे, 20 ॲपल्स आहे. 4 5 जा 20. 4 5 जा 20. 0 0. 20 आहे ना, म्हणजे 4 5 जा 20 आहे ना. टेबल पार्ट आहे मला तरी, तुम्ही करून टाकाल लवकर. तुम्हाला पार्ट असेल तर छानच गोष्ट आहे. मग जे प्रत्येक बास्केटमध्ये किती किती ॲपल्स आहे? 5 ॲपल्स आहे. हे वाला प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क. नक्की कमेंटमध्ये सांगा बरोबर आले की नाही. यानंतर आपण आणखी 2 एक्झाम्पल जो इझीच आहे, त्यानंतर आपण हा व्हिडिओ संपवू आजसाठी. ओके चला, आता अखेरचे आपण 2 घेऊन घेऊ, त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथं संपू. नेक्स्ट क्वेश्चन काय? आयरन मॅन हॅज 48 मँगोज. आयरन मॅनकडे किती मँगोज आहे? त्याला पण मँगोज आवडते वाटते. आपल्या पण आवडती गोष्ट आहे, काही टेन्शन नाही. आयरन मॅन हॅज 48 मँगोज अँड ही वॉन्ट्स टू डिवाइड देम इक्वली इन 8 बॉक्सेस. आयरन मॅनकडे किती मँगोज आहे? 48 मँगोज. त्याला डिवाइड करून त्याला 8 बॉक्समध्ये इक्वली डिवाइड करायचे आहे. 8 बॉक्समध्ये. तर एका बॉक्समध्ये किती मँगोज जाणार ते पहिले सांगायचं. तर काय करायचं? डायरेक्ट डिवाइड करून टाकायचं. किती बॉक्सेस आहे? 8 बॉक्सेस आहे. कितीला डिवाइड करायचं आहे? 48 मँगोजला 8 बॉक्सेसमध्ये डिवाइड करायचं. 8ला 4ला मायनस होते का? नाही होत, कारण की छोटा नंबर आहे. मग इकडेच आपण 2 नंबर घ्यावा लागेल. 8च्या टेबलमध्ये 48 येतो का? येतो. किती जा? मनामध्ये आलं होतं तुमच्या? 8 6 जा 48. म्हणजे प्रत्येकी बॉक्सला किती, म्हणजे प्रत्येक बॉक्सला किती मँगो जाणार? 6 मँगोज. एवढं इझी काम आहे डिवाइडचं. हा वाला क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क. ऑगी हॅज 125 कॅन्डीज.
पॅक देम इक्वल टू इन 5 जार्स. ऑगीकडे किती कॅन्डीज आहे 125. त्यांनी 5 जार्समध्ये त्याला पॅक केलं. तर प्रत्येक जारमध्ये किती किती कॅन्डीज गेल्या हे तुम्हाला माहीत करायचं. तर काय करायचं 5 डिवायडेड बाय 125. ॲन्सर किती येते तुम्ही सांगाल कमेंटमध्ये. असं म्हणजे असं सॉल्व करावं लागेल. 5 डिवाइड करून टाका 125ला आणि ॲन्सर किती येते ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि तुम्हाला समजलं की नाही ते पण सांगाल. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि डिव्हिजन समजलं असेल. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल त्यांना कळेल. तुम्हाला टीचिंग कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि आपण पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान एन्जॉय करतो समर वॅकेशन. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. ओके. तोपर्यंत बाय.